रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. जगप्रसिद्ध शिराड्याच्या नागपंचमीतील 41 नागांना मिळाली निसर्गाच्या कुशीत मुक्तता. अंबाबाईच्या नावाने चांग भलच्या जयघोषात शिराड्याची जगप्रसिद्ध नागपंचमी यंदा उत्साह, श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडली. शैक्षणिक आणि समाज प्रबोधनाच्या उद्देशाने जिवंत नाग पकडण्यासाठी विशेष परवानगी मिळाल्याने यंदा तब्बल 41 जिवंत नागांचे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घडले. नागपंचमीच्या दिवशी शहरातील स्टेजवर या नागांचे दर्शन घडून सर्पाविषयीची शास्त्रीय माहिती, विविध गैरसमज आणि सर्प संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. नागपंचमीचा उत्सव संपल्यानंतर परवानगीप्राप्त सर्व 41 नागांना वन विभागाच्या देखरेखाली त्यांच्या मूळ अधिवासात म्हणजेच ज्या परिसरातून त्यांना पकडण्यात आले होते त्याच ठिकाणी निसर्गाच्या कुशीत मुक्त करण्यात आले. वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण मिसळ, डॉक्टर मिथुन गुरव, डॉक्टर पूनम पवार, डॉक्टर शुभांगी अरगडे, डॉक्टर सुयेशा कदम आणि डॉक्टर समाधान गराडे यांनी सर्व नागांची वैद्यकीय तपासणी केली. सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, बाबा हक्के, प्रियांका दळवी आणि मयूर शेळके यांच्या देखरेखीखाली नागांना निसर्गात सोडण्याची प्रक्रिया पार पडली. वैद्यकीय तपासणीदरम्यान सर्व नागांची प्रकृती चांगली असल्याचे आढळून आले. पकडण्यासाठी ते पुन्हा निसर्गात सोडेपर्यंत कोणत्याही नागाला इजा किंवा दुखापत झालेली नसल्याची माहिती वन विभागाने दिली. नागमुक्तीची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काटेकोर नियोजनातून पार पाडण्यात आली. 41 नागांना त्यांच्या स्वगृही निसर्गात सोडण्यासाठी 4 सहाय्यक वनसंरक्षक आणि 14 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक नागाला मुक्त करताना संबंधित पथकासोबत एक वनपाल, एक पोलीस कर्मचारी आणि एक सर्पमित्र उपस्थित होता. नागाला निसर्गात सोडण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच नाग ज्या ठिकाणी सोडण्यात आला त्या ठिकाणाचे लोकेशन दर्शवणारे छायाचित्र, पंचनामा आणि आवश्यक नोंदी पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतरच नागांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. अशा पद्धतीने शिराड्याच्या नागपंचमीची परंपरा सर्पसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश देत यंदाची नागमुक्ती प्रक्रिया पार पडली. विन टीव्ही मराठीसाठी शिराडहून राजेंद्र दिवाण. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.